वाशेपूर आहे, वाल्मिकांना कराड थ्रू धनंजय मुंडे या गँगचा त्रास वंजारी समाजातल्या मुकादमांना सुद्धा झालाय। कारखान्याकडून म्हणजे खंडणीच्या टक्केवारीच्या ह्याच्या प्रमाणामध्ये कारखान्याकडून सुपाऱ्या घेऊन वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा ह्या गँगने त्रास दिलेला आहे आणि त्यातला मेन आरोपी हा सुदर्शन घोले सुद्धा आहे। काही पुरावे देईल मी 1-2 दिवसात। हे पहा काही सत्यता नाही। माझे दोन्ही मोबाईल तुमच्याकडे आहेत, दोन्ही मोबाईल चेक करा। माझा आणि त्यांचा कधीही फोनवरती काही बोलणं झालेलं नाही। असलं तरी संबंध म्हणा। आणि निलेश गायवळ साहेब यांचे फोन, साहेब सॉरी माझ्याकडनं शब्द गेला, निलेश गायवळ जे आहेत त्यांचे फोटो राम शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत, ते शेजारच्याच मतदारसंघातले आहेत। त्याच्यानंतर वर्षावरती सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यांचे फोटो आहेत। माझ्या मतदारसंघातल्या एका लग्नाला ते आले होते आणि लग्नाहून परत जाताना माझ्या इथं थांबले। आता आल्यानंतर फोटो काढा म्हणल्यावर फोटो काढावा लागतो। तर मी क्लिअर कट सांगतो की माझे दोन्ही मोबाईल ओपन आहेत, तुमच्याकडे आहे। एक जरी फोन कधी माझा आणि त्यांचा झाला असला तरी सुद्धा मी त्याला जबाबदार आहे। बावनकुळेंनी असं म्हणलंय की मी 2-3 वेळा सुरेश दस यांना सांगितलंय तुम्ही माध्यमात जास्त बोलू नका, सरकारमध्ये आपल्याला म्हणता, मात्र ते बोलतात यापुढे कामामध्ये मी त्यांचे माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितल्याच्या नंतर त्यांच्या पुढे जाणारा कार्यकर्ता नाही। फक्त हे बाय हार्ट मला हे प्रकरण लागलेलं आहे। ज्या पद्धतीने मी प्रकरणावरच बोलतोय, प्रकरणाच्या व्यतिरिक्त बोललो तर तुम्ही माझ्या कानाला खडा लावा, परंतु या प्रकरणाच्या बाबतीमध्ये काय होतंय मला काय कळत नाही। माझं बाय हार्ट मला ते लागलेलं आहे। ज्या पद्धतीने संतोषला मारलेलं आहे, संतोषच्या खुन्यांना निश्चितपणे सजा झाली तोपर्यंत मी या बाबतीमध्ये बाय हार्ट जात असल्यामुळे जाते। परंतु बावनकुळे साहेबांचे PA अनिकेतजी यांचा मला फोन आलेला आहे, उद्याच्याला मला ते वेळ देतो म्हणाले। नेमका आमच्या दोघांचं वेळ असं मागं पुढं होतंय, तर ते उद्याच्याला क्लिअर होईल। नितीन बिक्करवरती तुम्ही आरोप केला होता, त्या नितीन बिक्करनं समोर येऊन सांगितलं की माझे वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडेंशी संबंध नाहीयेत। मी 25 जूनला कामानिमित्त धनंजय मुंडे 25 जून तारीखच नाही, मी 19 जून सांगितलं। हे बघा, माझी विनंती आहे माध्यमांना, जे लोक संतोष देशमुखच्या खुनामध्ये सहभागी, कदाचित हा पण आरोपी होऊ शकतो, तिथून आरोपी पळाल्याच्या नंतर यांचं जे गाव आहे फकराबाद तालुका वाशी, इथं त्यांनी आरोपी सांभाळलेत किंवा तिथून पुढे पाठवण्यासाठी सुद्धा या बिक्कडनी मदत केलेली आहे। हा बिक्कड आज उद्या बहुतेक आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो, त्याच्याबरोबर फोन आहेत सगळे। आणि वाल्मिकांना कराड आणि धनंजय मुंडे यांच्याबरोबर किती वेळा कुठं बसलेले आहेत ते सगळं मी सांगण्याची काय गरज आहे, पोलीस तपासामध्ये येईल ना। आणि बिक्कड सारखा जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे, ज्याचं बरंचसं रेकॉर्ड आहे, अशांनी मला वाटतं मला शिकवण्याची आवश्यकता नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की माझे आणि सुरेश दस यांच्यावर फोटो आहेत, मी एकीकडे माझा फोटो जर असेल माझ्याबरोबरचा प्रसिद्ध करा, आलाय असेल तो बिक्कड कोण असेल ते। राजकारणामध्ये तुम्ही आता म्हणले ज्यांचं नाव घेतलं ते बी आला असेल, फोटो काढून गेला असेल, हा बिक्कड येऊन गेला असेल। परंतु याचा अर्थ आम्ही तेवढ्या गहऱ्या नाही जात, जेवढ्या जवळ हे वाल्मिकांना कराड यांच्या गेलेले आहेत, जेवढ्या जवळ ते धनंजय मुंडे यांच्या बरोबर गेलेले, तेवढ्या जवळ बिवळ काय माझं नाही। त्याचं असं म्हणणं आहे की मी शरद पवार गटाचं काम करतो, ते माझे परस्पर ते कोणत्या पक्षाचं काम करतात काय करतात हे मला काय माहिती नाही। ह्याच्यात पक्ष काही नाही आहे। आता निवेदन देताना पक्ष राहिलाय का? सर्व पक्षीय लोक होते, तसं पक्षाचं वगैरे नाही। रेकॉर्ड चेक करावा ना। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी SIT नेमलेली आहे त्याला रेकॉर्ड चेक करायला लावावं। हे मी ज्या तारखा सांगितलेल्या आहेत त्या तारखाला हे लोक बरोबर तिथं सापडणार आहेत। मला जस्टिफिकेशन देण्याची गरज नाही। मी तारखा सांगितल्या 14 जून 19 जून 2024च्या या तारखाला सातपुडावरती बैठक झाली का नाही हे तारीख एखाद दुसरी इकडे तिकडे होईल, परंतु सातपुडावरतीच बैठक त्या ठिकाणी झालेली।
आणि त्या बैठकीला हे सुनील कोण आहे, हा पोरगा नाही बिक्कड, नितीन बिक्कड हाच आहे. आणि आता सध्या सुद्धा ओम साई राम नावाने तुम्ही आवाजाच्या कंपनीला विचारा, तुमची सिक्युरिटी अजून कोणाकडे? अजूनही सिक्युरिटी याच पर्सनकडे आहे. दुसरीकडे ती जी एसआयटी नेमली होती, हे असलं काही होणार नाही. तुम्हाला मी हात जोडून पाया पडून विनंती करतो, कसलं जातीवादन कसलं काय हो? हे बघा, शांतिवन चालवणारे काका नागरगोजे म्हणतात त्यांना, ते स्वतः गेले. दीपकराव नागरगोजे खूप चांगलं काम करतात. ते स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेले. एवढं हातभर पोस्ट लिहिली, ढासाढासा रडले. इन फ्रंटचे शिरसाट नाही बारगजे, अरे काय काम आहे त्या माणसाचं, जाऊन बघा. इन फ्रंटचे फक्त जे मुलं एड्सग्रस्त आहेत त्यांचा सांभाळ करतात. आणि हे काका जे आहेत नागरगोजे, हे गोरगरीब अनाथ मुलांचा सांभाळ करतात. हे दोन्हीही माणसं वंजारी समाजाचे आहेत, यात कुठले जातपात. आणि तिथं जाऊन हातातभर पोस्ट लिहिल्यात. जीवाची वाडी सारख्या गावाचे लोक संतोषला भेटायला गेले. आणि नांदूर घाट जे गाव आहे त्याच्या अवतीभोवती जेवढ्या वंजारी समाजाच्या वाड्या आहेत त्या वाड्यातोड्याचे लोक सुद्धा संतोष देशमुखला भेटायला गेलेत. हे जातपात हे असला उद्योग करायचा कशासाठी? आता ज्यावेळेस तुमच्या इथं आलेले त्यावेळेस जात सुटते. आणि ओबीसी तर ह्यांचे नावच घेऊ नये, फक्त निवडणुकीपुरतं हे ओबीसी शब्द वापरतात. नंतर ओबीसीची यांची गाठ सुद्धा पडत नाही 5 वर्ष, हे मला माहिती. हे पंकजा मुंडे दिल्लीला जात आहेत, ते बीडला जाऊ शकलं नाही किंवा त्या मस्तजोग प्रकरणासंदर्भात बोलत सुद्धा नाही, काय सांगा? का बोलत नाही ते तुम्ही त्यांनाच विचारा. 12 डिसेंबरला त्या तालुक्यात होत्या, मुंडे साहेबांच्या म्हणजे जयंतीचा कार्यक्रम होता. आणि जयंतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी ते संपल्याच्या नंतर त्यांना संतोषच्या घरी जायला काय हरकत होतं? हा संतोष बूथ प्रमुख होता त्यांचा. आणि आम्ही भाजपचा बूथ प्रमुख हरवलाय म्हणून आम्ही भांडतोय. याच्यामध्ये नो राजकारण, नो जात, नो पात, बाकी सगळं सोडून द्या. ज्या निष्ठुरतेने मारलंय हेच फक्त सगळ्यात मोठं रागाची गोष्ट आहे. एसआयटी मधले 3 जणांना आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे, कसं बघतं? कारण की तुम्ही ज्या दिवशी पहिली एसआयटी नेमली त्यानंतरच तुम्ही आरोप. ठीक आहे, अजून बदल होईल, काढले जातील. काही माहिती आयजींनी घेतल्या असतील. इथे जे मुख्यमंत्री, मी आता चहल साहेबांना सुद्धा भेटून आलो. चहल साहेबांकडे गेलतो, त्यांनी सांगितलं सुरेश धस सीएम साहेबांकडे फक्त एसआयटीचा प्रमुख कोण नेमायचं, तर तेली साहेबांचं नाव आलं. साहेबांनी सही पण करून टाकली. खालचे जे अधिकारी दिलेले आहेत ते बीड सुद्धा नाही, बीड एसपी सुद्धा नाही, केस पोलीस स्टेशन. आणि त्यांनी जे आहे ते नावं दिले, त्यात काही ऑब्जेक्शनेबल नावं आहेत, ती नावं वगळली जातील आणि चांगले अधिकारी त्याच्यामध्ये. महाजन यांच्या नावाला तुमचा विरोध आहे का? कारण आता थोड्या वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड महाजन नाही चालणार, महाजन नाही चालणार. महाजनांच्याच कालावधीमध्ये हे जे गँग्स ऑफ वासेपूर वाढलेलं आहे ना, परंतु त्या दिवशी त्यांची चूक झालेली नाही म्हणून त्यांना सस्पेन्शनमध्ये घेऊ नका असं मी पण सीएम साहेबांना म्हणलो. झालं ना राज्यपाल, आता काय? ओके, निकाल लागावे, गेली विशेष कारवाई झाली पाहिजे. हो, मला नाव माहिती आहे त्याचं. तो पोलीसमध्ये आहे, आता एलसीबी मध्ये आहे. पूर्वी तो परळीला होता, आता एलसीबीला आलेला आहे. त्या ह्याचं नाव बिव सगळं देतो तुम्हाला. साडी नेसलेला पोलीस आहे, हे दुर्दैव आहे बीड जिल्ह्यात. म्हणून तर आम्ही मागणी करतोय की बीड जिल्ह्यामध्ये जे आहे एकाच म्हणजे कॅटेगरीचे लोक जास्त झालेले आहेत, त्याच्यासाठी बिंदू नामावली मी वारंवार बोलतोय.